अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आयडल शिक्षक शोध व निवड प्रक्रिया गुणवत्ताधारित मूल्यमापनातून होणार आदर्श शिक्षकाची निवड 31 मे 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झाले आहे. समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी आयडॉल शिक्षक व शोध व निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने दिनांक 16 एप्रिल 2025 नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण SCRT पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून शिक्षकांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक कार्यांचे सखोल मूल्यमापन करून आदर्श शिक्षकाची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये शिक्षकांकडून कोणतेही अर्ज किंवा अतिरिक्त कागदपत्रे मागवण्यात येणार नाहीत. संबंधित केंद्रप्रमुखाच्या मदतीने शिक्षकाचा शोध घेऊन निर्धारित निकषानुसार त्याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या मागील शैक्षणिक वर्षातील कार्याचा विचार करून गुणांकन केले जाईल. अध्ययन निष्पत्तीला सर्वाधिक महत्त्व. आयडॉल शिक्षक निवडीमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी एकूण 100 गुणांपैकी 60 गुण केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. शिक्षकांच्या शिकवलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या निकालाच्या आधारे गुणांकन होणार आहे. येत्या पहिलीसाठी द्वितीय सत्र आणि परीक्षा 2री ते 8वीसाठी संकलित मूल्यमापन किंवा PAT-3 निकाल, येत्या 9वी ते 12वीसाठी सत्र परीक्षा मंडळ परीक्षेचा निकाल विचारात घेतले जाणार आहेत. शिक्षकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य हे शिक्षणाच्या गुणवत्तेशी निगडीत असल्याने या निकषासाठी 5 गुण राखीव ठेवण्यात आले आहे. BMI बॉडी मास इंडेक्स ह्याच्या आधारे शिक्षकांचे आरोग्य मूल्यांकन केले जाईल. अर्ध्या BMI असलेल्या शिक्षकांना पूर्ण 5 गुण मिळतील. विद्यार्थ्यांच्या यशामागील योगदानाची दखल. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा उपक्रमामध्ये सहभागी होत असतील किंवा यश संपादन करत असतील तर त्यासाठी स्वतंत्र 5 गुण देण्यात येणार आहेत. ज्या स्तरावरील कामगिरी सर्वाधिक असेल त्यानुसार गुण दिले जातील. वाचन संस्कृती जोपासणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नाचे मूल्यांकन होणार आहेत. वाचन उपक्रमाचे आयोजन, शाळेत वाचन कोपरा किंवा ग्रंथालयाची उपलब्धता, विद्यार्थ्यांना पुस्तकाविषयी माहिती देण्यास प्रोत्साहन देणे यासारख्या बाबीवर 5 गुण दिले जातील. नियमित उपस्थितीला प्रोत्साहन. शिक्षकांची शालेय उपस्थिती हा देखील महत्त्वाचा निकष ठरणार आहे. कोणतीही रजा न घेता 100% उपस्थिती असलेल्या शिक्षकांना पूर्ण 5 गुण मिळतील. विविध प्रकारच्या रजेनुसार गुणांमध्ये कपात होणार नसून अनुज्ञेय रजेपेक्षा जास्त रजा घेण्यास गुण मिळणार नाहीत. स्वच्छता, वृक्ष संवर्धन आणि परसबाग उपक्रमांना मान्यता. शालेय परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्ष संवर्धन करणे आणि परसबाग विकसित करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या शिक्षकांना 5 गुण देण्यात येतील. पर्यावरणपूरक शाळा निर्माण करण्यासाठी या निकषाचा समावेश करण्यात आला आहे. पालक सहभाग वाढवणाऱ्या शिक्षकांना विशेष गुण. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. SMC आणि शालेय व्यवस्थापन समितीला माहिती देणे. तंत्रज्ञानाचा वापर करून मार्गदर्शन करणे. पालक मेळावे आयोजित करणे आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणे यासाठी 5 गुण राखीव आहेत. प्रशिक्षण, व्यावसायिक विकासालाही महत्त्व. गेल्या 5 वर्षात शिक्षकांनी घेतलेल्या विविध प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, निर्मितीला सहभाग, दीक्षा, AGOT, कर्मयोगी, स्वयं तसेच SCRT तसेच डाईट यांच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा विचार करून 5 गुण दिले जाणार आहेत. यामुळे सतत शिकवणाऱ्या आणि स्वतःचा व्यावसायिक विकास करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार आहे. शासकीय योजनांच्या प्रचार प्रसारासाठी गुण. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण योजनांचा प्रचार प्रसार यामध्ये विद्यार्थी व समाजामध्ये करणाऱ्या शिक्षकांसाठी स्वतंत्र 5 गुणाची तरतूद करण्यात आली आहे. जास्तीत जास्त योजनांचा प्रभावी प्रचार करणाऱ्या शिक्षकांना अधिक गुण मिळतील. 100 गुणाच्या एकूण मूल्यमापनातून निवड. या प्रक्रियेत अध्ययन निष्पत्ती 60 गुण आणि इतर 8 निकष प्रत्येकी 5 गुण अशा एकूण 100 गुणांच्या आधारे शिक्षकांचे मूल्यमापन केले जाईल. समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या स्वाक्षरीने अंतिम गुणांकन निश्चित केले जाईल. निष्कर्ष. राज्यातील शिक्षकांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करून विद्यार्थी केंद्रित, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक शिक्षणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केवळ अध्यापन नव्हे तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, वाचन संस्कृती, पालक सहभाग, पर्यावरण संवर्धन, प्रशिक्षणातील सहभाग आणि सामाजिक बांधिलकी या सर्व अंगांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आयडॉल शिक्षक म्हणून गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता वृद्धीचा नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 27/5/2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रकाची PDF अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.